उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. 2.18 लाखाहून अधिक मते मिळवून त्यांनी देशातील सर्वात मोठ्या विजयाचा नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत एक नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. त्यांनी त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांचा विक्रम मोडून देशात सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदार बनण्याचा मान मिळवला आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 2,18,930 मतांनी विजय मिळवून पूर्वीचा विक्रम मोडला आहे. बारामतीमध्ये हा विक्रम यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती जागेसाठी पोटनिवडणूक झाली. महायुतीने बिनविरोध पोटनिवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले. प्रमुख पक्षांनी अजित पवार यांच्या सन्मानार्थ उमेदवार उभे केले नाहीत, परंतु 22 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने मतदान झाले. तथापि सुनेत्रा पवार यांना मतदारांची सहानुभूती मिळाली आणि त्यांनी विक्रमी बहुमताने विजय मिळवला. एकट्या सुनेत्रा पवार यांना 2,18,969 मते मिळाली. सर्वाधिक मते मिळून विजयी होण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावावर आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांच्या निधनानंतरची ही माझी पहिली निवडणूक होती. मला अशा निवडणुकीला सामोरे जावे लागेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. पण आज बारामतीच्या जनतेने दादावर जो विश्वास दाखवला ती दादांच्या विकास कामाची खूण आणि त्यांना दिलेली आदरांजली आहे. दादांनी जनतेला जी सेवा आणि प्रेम दाखवले तेच जनतेने मला त्यांच्या मतांच्या रूपात दिले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.